नमस्कार, मी जागीरदार सिराजुद्दीन कलीमुद्दीन हिप्पळगाव येथील माजी सरपंच आहे। सध्या काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्याक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आहे। अहमदपूर तालुका काँग्रेसचं कार्याध्यक्षपद माझ्याकडे आहे। मागील 2017 पासून सतत पक्षाच्या कामामध्ये आहे। 1999 पासून मी आघाडीमध्ये होतो राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये। 17 पासून मी काँग्रेसमध्ये आलो आणि पक्षाची विविध ही पदी जे सांगितली ती मी या ठिकाणी त्या माध्यमातून सामाजिक काम करण्याचं या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे। हिप्पळगाव या ठिकाणी मी 15 वर्ष सरपंच होतो। त्यानंतर 2017 ला मी हडवती येथून रासपा काढून जिल्हा परिषद लढवली होती। आज पक्षाचं धोरण समाजसेवेतून लोकांची सेवा करणं असं या ठिकाणी आमचं ठरलेलं आहे। मागील 5 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये 5 वर्ष निवडणुकीत गेले, त्याच्यानंतर 3 वर्ष निवडणुकी या ठिकाणी झालेल्या नाहीत आणि लोकांची समाजामध्ये सरपंचाची गावागावाचे जे कामं आहेत ते रखडलेले आहेत। या ठिकाणी आमदार खासदारापर्यंत न जाण्याचे जे छोटे कामं असतात, उदाहरणार्थ कुणाचं पत्र मंजूर करायचे, सिलाई मशीन मंजूर करायचे, हे कामं जिल्हा परिषद मार्फत होत असतात आणि त्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत असतो। छोट्या कामासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे मेंबर हे असतात आणि ह्या 3 वर्षामध्ये तर निवडणुकाच नाहीत। या ठिकाणी मी हडवती गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून व मित्र पक्षाकडून, काँग्रेस व मित्र आघाडी पक्षाकडून या ठिकाणी मी उत्सुक आहे। समाजकार्य केलेलं आहे। जिल्हा परिषद न झाल्यामुळं इथले काम म्हणजे 47-52 खेडेचं प्रादेशिक पाणी पुरवठ्याचं जे काम मोठ्या प्रमाणात होतं, आमच्या या मतदारसंघामध्ये या भागामध्ये पाण्याची मोठी अडचण आहे। ही अडचण सोडवण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न होईल। छोटे काम असतील, रस्त्याचे फंड बजेट जे असतील त्या माध्यमातून हे विकास रखडलेला आहे। तर जिल्हा परिषद प्रतिनिधी आला आणि थांबला तर त्या माध्यमातून हे काम होतात। या दृष्टीने मी हडवती जिल्हा परिषदेतून थांबण्यास इच्छुक आहे। पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मी उमेदवारी मागितलेली आहे, मागणार आहे आणि उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व जनतेने माझे मागले कार्य, माझ्या वडिलांचे कार्य आपण बघावे आणि मला या मतदारसंघातून आपलं नेतृत्व करण्याचं, आपली सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी, एवढंच या ठिकाणी बोलतो। धन्यवाद।